लोणचं आवडल्यास आमच्या लोणच्याला एक लाईक जरूर करा. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज व्हिडिओला आपण दुपारी सुरुवात केलेली आणि ऊन पण फार भयानक सुरू झालेले आणि आम्ही दरवर्षी अंगणामध्ये असं मॅट टाकतो. तर त्यामुळे अंगणामध्ये आम्हाला तेवढी काय गरमी जाणवत नाही. छोटासा कूलर पण लावलेला आहे. तर चला म्हणलं आता थोडंसं दुपारी इथं गल्लीतल्या ताईकडं मिरच्या आहेत अशा हिरव्या. तर त्याने आता झाडाला ठेवलेल्या मिरच्या आहेत. ह्या पाशा गाबळ्या त्या ओलसर मिरच्या आहेत. तर मला चला मी काय करते, दरवर्षी अशा लाल वल्ल्या मिरच्याचं मी थोडंसं लोणचं घालते. तर त्यांच्याकडे अशा निबन मिरच्या खूप होत्या आणि ह्या मिरच्या नाही का लोणच्याला कवळ्या नाही जमत, असं टच बी पाहिजे मध्ये असं. अशा निबन मिरच्या लाल त्यांच्याकडे होत्या. तर मी ह्या अर्धा किलो मिरच्या आणल्यात, म्हणजे 500 ग्राम मिरच्या आणलेल्या आहेत. तर चला म्हणलं आपण याचं मस्तपैकी लोणचं बनवू म्हणलं दुपारी बसल्या. तर ह्या नाही का मिरच्या मी सकाळी अशा व्यवस्थित चांगल्या धुवून, कारण देठ न काढता धुवायच्यामध्ये मध्ये पाणी जात नाही. देठ काढून जर मिरच्या धुतल्या ना तर मध्ये पाणी जातं, मग लोणचं खराब होतं. तर मी अशा धुवून फॅन खाली चांगल्या सकाळपासून सुकवाय ठेवल्या होत्या. आणि चला म्हणलं आता याची देठ काढू. आणि ह्या नाही का देठ काढल्याच्यानंतर या मिरच्या थोड्याशा धोबड कुटायच्या, खलबत्यात कुटा, पाट्यावर कुटा किंवा मिक्सर म्हणून याचा खरडा तयार करायचा धोबड. तर चला तर मग मी आता अगोदर हे थोडंसं पाहत आता खलबत्यात हो की मिक्सर म्हणून याचा खरडा तयार करून मग लोणचं करणार आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. इथं हे काढून झालेले. तर आता मी काय करणार आहे, खलबत्यात कुटणार नाही, तर डायरेक्ट मिक्सर म्हणून याचा भरड ठेचा करून घेणार आहे. आणि इकडं हे रामफळ आम्ही आता सगळ्यांनी बसून खाल्लं, कारण आज रामनवमी म्हणतात ना, रामफळ खावा आज मान असते. तर चालत रामफळ खाल्लं आणि दोघांच्या नावचं ठेवून दिलेले. तर चला आता मी मिक्सर म्हणून याचा भरडा तयार करतो. हे मिक्सरमधून मी हे असा फिरवलेला आहे भरडा. त्यापासून निबर मिरची पाहिजे. तुम्ही याचे तुकडे करून पण करू शकता, असे बारीक खंड करून, किंवा आख्यात पण ठेवू शकता, जसं आपल्याला आवडत तसं, किंवा याच्यापेक्षा बारीक पण करू शकता. तर मी अशा पद्धतीने केले. चला त्याला काय काय लागते साहित्य बघू. त्याच्यातून आपण लाल मिरची काढली होती ना भरडा, तीच मिक्सर धुवून त्याच्यामध्येची मोहरी, घरची मोहरी. तर मोहरीची डाळ पण विकतची भेटते बाजारामध्ये, पण मी घरचीच मोहरी वापरणार, स्वच्छ करून ठेवलेली. तर ही कमी जास्त आपल्या ह्याच्यानुसार घ्यायची, जास्त झाली तरी काही नाही, चांगले, आणि थोडीशी कमी झाली तर काय खराब होत नाही. तर मी एक इथे छोटीशी वाटीचा अंदाज घेतलेला आहे बघा. मोहरीची पण पावडर करून घेतलेली. तर फौजातले किती लागते किती नाही. त्याच्यात नाही काय, मी थोडेसे मेथ्या दाणे घेतलेले 1 चमच्यावर चांगलं, कारण जास्त घेतलं तर कडसर लागते ना, कडसर असतात म्हणून थोडेसे घेतले. आणि म्हणजे हे सोप, हे जिरं, हे मी अजिबात हे धणे गरम केलेले नाही, काही नाही, कारण उन्हाळा इतका कडक आहे, त्यानं ह्याला गरम करायची पण गरज नाही, मस्तपैकी वाळलेले. तर आता मी ह्याच्यामध्ये जिरं, सोप, धणे, मेथ्या दाणे काही सगळं मी एकदाच काढून घेणार आहे. त्याच्यातून भरडा असं करणार आहे. ती विलायची निघली होती, ती काढली बाजूला. तर हे पण असा भरडा केलेला आहे अशा पद्धतीनं. सगळी तयारी झालेली आहे. तर मसाला तयार झालेला आहे, कारण लवंग, मिरे तिखट नाही वापरलं, कारण हे मिरचीच तिखट आहे, त्यामुळे लवंग मिरेचा वापर नाही केला. तर याच्यासाठी भरपूर असा लसूण सोडला होता, अर्धा ठेवलेला आहे वरतून कच्चा आणि अर्धा कुटलेला आहे फोडणी टाकायसाठी. तर इकडं पहा मस्त चूल पेटवलेले आहे आणि तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तेल नाही का कमी जास्त आपल्या आवडीनुसार करू शकता, जास्त पण तेल टाकू शकता कडू, आणि नाही टाकलं तरी चालतं, पण मी थोडंसं घेतले. इथे एक वाटीभर तेल घेतलेलं आहे आणि थोडंसं कडक करायला ठेवलेलं आहे, कारण कडक झाल्यानंतर त्यात मी लसूण नाही टाकणार लगेच करपल. तर काय करायचं, मला तेल कडक करून घ्यायचं, कारण तेलाचा कच्चेपणा काढायचा आहे, कारण लोणचं खराब होत नाही, चांगलं कढल्यावर जास्त दिवस टिकतं. तर पाहता तेल कढलं का नाही बघते मी. ह्या पा मस्तपैकी कढलेले. तर आता मी काय करणार आहे, त्या पाताची कढई उतरून घेणार आहे खाली, आणि थोडंसं याला 2 मिनिट थांबून थोडासा कडकपणा याला कमी झाला ना तापलेला, मग याच्यामध्ये हे लसण आणि अद्रक कुटलेलं ना त्याच्यामध्ये टाकणार आहे. याचा कडकपणा कमी झालेला आहे. आता इतका काय हरकत नाही. आता हे थोडंसं आता याला चांगलं हलवून घेऊ थोडंसं, आणि याला काय करायचं, थोडंसं थंड होऊ द्यायचं. याच्यात नाही काय, हे जे आपण लसण अद्रकची फोडणी केली ना, तर एकदम आपण भाजीला कशी चांगली करतो कडक फोडणी, तशी नाही करायची. उगा थोडा लसणाचा थोडासा कच्चेपणा जाण्यासाठी करायची. आणि मी अर्धे असे केलेलं आहे लसण, आणि इकडं अर्धा असं ठेवलेलं आहे. तर हे पण मी आता ह्याच्या तेलामध्ये टाकून देणार आहे. आणि मंडळी माझा नातू नाही का मधून रडलेला आवाज यायला,
कारण त्याची तब्येत बरोबर नाही, सर्दी झाली त्यामुळे थोडंसं किरकिर करायला येते, समजून घ्या. लसणाच्या पाकळ्या काही आणि अद्रक आणि लसण काही हे थोडंसं कच्चेपणा जाण्यासाठी तेलात थोडंसं गरम तेलात हे केलेलं आहे. याला जास्त तळायची ही काही गरज नाही. आणि आता हे थोडंसं कोमट झालं ना तर याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकून बघूत. आता थोडी हळद पण याच्यात घालणार आहे. कमी झाला ते ह्याचा कडकपणा. आता तो हळद आणि इकडं नाही का मंडळी हे जे आपण हा जो मसाला आहे ना, मी सोप जिरं मोहरी हे सगळे हे मसाला आपण याच्यात घालून घेणार आहे. कच्चे तर नाहीत, आता उन्हानं चांगले हे झालेले तरी पण मला थोडंसं कोमट तेलात. आणि मोहरीची पावडर नाही का थोडीशी जास्त होती म्हणून मी इथल्या अर्धी बाजूला ठेवलेली तेवढी. आणि आता हे एकदम असं चांगलं हे थंड करायचं, कारण हे जर गरम घातलं ना आपण याच्यामध्ये तर लोणचं लगेच खराब होतं. तर हे हे ह्याच्यात जर गरम घातलं ना हे मसाला तर हे खराब होतं. त्यामुळे एकदम ही चांगलं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्याच्या नंतर मीठ मिक्स करून मग याच्यामध्ये हे घालायचं. तर चला आता त्याला अर्धा एक तास थंड व्हायला ठेवून देऊ. तर पहा हे मस्तपैकी हे जे मसाला आहे ना आपण केला होता चुलीवर आपण एकदम थंडगार झालेले आहे. तर आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला लिंब पाहिजे आंबट. तर आता उन्हाळा दिवसात लिंब भेटणं अवघड झाले, कशी तरी 3 लिंब भेटली मला. तर पाऊस पुन्हा लिंब भेटल्यावर आणखीन वरतून पण टाकता येतात. म्हणलं चला तात्पुरते तो हे 3 लिंब आहे ते हेच टाकू म्हणलं. याचं काय करायचं हे बघा असा रस पिळायचा आहे, कारण आमटाने हे टिकतं नाही. हे असं रस पिळायचा आणि हे याच्यातच राहू द्यायचं. अशी 3 लिंब टाकायची. तर पाहिजे अशा बारीक फोडी केलेले. तर काय करायचे असं आंबटपणा जास्त पाहिजे नाही याला, तेव्हा असा रस पिळायचा. प्रत्येक फोडीचा असा रस पिळून याच्यातच मिक्स करायच्या. आणि याच्यात काय करायचं आता मी काय करणार ह्याच्यात थोडंसं हिंग घालणार आहे. आणि जसं लागलं असं याच्यात मीठ घालायचं. तर ह्या पाहिजे शेंदेलोण मीठ आहे. शेंदेलोण मीठ जितकं लागतं ना त्यानुसार घालायचं. तर आता हे खडे आहेत पहा, थोडेसे खडे फोडून घ्यायचे याचे. तर पहा मीठ घातले. आता हे मसाला नाही का आता हे हाताला काळं लागलं चुलीवरचं म्हणून मी पकडीन धरलेलं आहे, एकदम थंडगार झालेले. तर आता हे पण याच्यात घालायचं करायचं. हे आता पूर्ण सगळं असं मिक्स करून घ्यायचं, कारण सहन झालं तर हातानं करायचं, कारण मिरची तिखट आहे. मग काय होते सांधीची आग होती जास्त हात घातल्यावर. तर त्यामुळे हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तर पहा मस्तपैकी हे मिक्स झालेलं आहे मंडळी. सगळं मी लाकडी चमच्याने मिक्स केलेले, हाताची आग होती तिखटान म्हणून. तर पहा एकदम भारी असा मस्त स्वाद यायला. ह्याला फक्त थोडंसं लिंबू कमी आहे. तर पाहूत आता उद्या भेटले तर आणखीन 2-4 लिंबू टाकणार आहे. जितकं आंबट असेल ना तेवढं भारी लोणचं टिकतं पण आणि छान पण भारी. तर लसूण भरपूर वापरल्यामुळे भरपूर असं छान स्वाद यायला आहे. पहा आता हे एकदम मस्त झालेलं आहे, स्वाद यायला छान. तर काय आता हे काचेच्या भरणीत भरायचे. तर भरणी मी धुवून ठेवलेले उन्हाला. तर मंडळी आपण हिरव्या मिरचीचं लोणचं वेगवेगळ्या पद्धतीचं तर कधी बी खातो, पण अशा गाबुड्या लाल ओल्या मिरच्याचं एकदा तुम्ही अशा पद्धतीचं लोणचं करून बघा. तर तुम्ही पुन्हा पुन्हा असं लोणचं करत राहचाल, जेवणासोबत भातासोबत तोंडी लावायला खूप भारी लोणचं हे. चला तर माझ्या आजची लाल गाबड्या मिरच्याची लोणच्याची रेसिपी आवडला जरूर आमच्या सह्याद्री चॅनलला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. आणि म्हणजे तुम्ही जर लाईक केलं, शेअर केलं, कमेंट केली तर मला आणखीन पुढं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल. तर तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. अरे वा काय भारी लोणचं आहे. चला तर मंडळी हे लोणचं खास तुमच्यासाठी.